अस्सलामुअलैकुम, कैसे हो सगळी? बेस आहो ना? उम्मीद करते सगळी बेस असाल. आज मी, आम्ही आणि माझी मोठी बहिणीस 1 किलोचं बैठो घावणं बनवणार आहोत. त्यांच्यासाठी आम्हीनी अर्धा किलो गोड जास्ती घेतला होता, 2 मोठे नारळ घेतला होता आणि ती खवणीवर खिचते आहे. आणि मी ह्या मिक्सरवर दूध काढून रेडी केला आहे. वापस आम्हीनी अर्धी कवर सुक्की घेतला होता खोबऱ्याची आणि तिनातूच इलायची दालचिनी टाकला होता. आता तापण मी मिक्सर लावून तिंचा पण दूध काढीन. ह्या दूध आहे वल्ल्या खोबऱ्याचा आणि ह्या आहे सुक्या खोबऱ्याचा. आणि आता हा आम्ही चालणीने बेस दूध तिनलायचा घालून घेल. 2 वखत घेल. एकदा घट दूध काढेल आणि दुसऱ्यान जर ऐसो चव ऐसो पिलून घेल ना, टोपात टाकेल तर दूध थोडासा पातळ काढेल. म्हणजे एक घट्टा दूध एक पातळ दूध. आणि माझं ना फेवरेट आहे यो बैठो घावणं. केव्हा पण मी मुंबईला यायला निघला ना गावशी का आम्ही मना हटकते तुला नाश्तो काय देऊ बनवून, का माझं एकूच जॉब असते तिच्यासाठी मना बैठो घावणं दे बनवून. मला मोप पसंत आहे, माझं फेवरेट आहे. पुऱ्या नाश्त्यातला आहे ना माझं ह्यो घावणं मोप फेमस आणि फेवरेट आहे. माझ्या हिसाबाने ऐसा आहे की ह्या घावण्याच्या पुरे आहे ना दुधेरी फेल आहे माझ्या हिसाबाने. बाकी तुमचा ते नाही मला काही खबर. आणि वापस ह्या दीदीने एक खाली टोप घेतला नाही आणि टोपातला गोड टाकते. हे गोड आपल्या अंदाजवर आहे. तुम्ही गोड खात असल्यावर ते अर्धा किलो 1 किलो घेऊ शकता. आम्ही अर्धा किलो जास्ती घेतले 1 किलो घावण्याला. ह्या गोड ते काय सगळा लागणार आहे. आणि दीदी आता थोडा थोडा तिनं टाकून दूध टाकते हे गोरातला आणि हाताने ना असं कालवून घेल की गोर आहे ना आतलन पिघलून जाईल, आतलन गट्टे नाही राहणार. आणि ह्या आहे 1 किलो आमचा चावलाचा पीठ. तर टोपातला आहे ना कालवताना दीदी थोडा थोडा ऐसा माझ्या अंदाजावर कालवत राहील. पीठ टाकत जायचा ती कालवत जाईल. आणि कंपल्सरी ह्याला गव्हाचा पीठ पण थोडा लागते. आम्ही ते 1 किलोचं बनवताव ते आम्ही तिनला 1 किलोचा चावलाचा पीठ घेतले आणि गव्हाचा पीठ आहे ना थोडाच घेतला. म्हणजे स्टीलचो का प्लास्टिकचो असो बारको डबो असते ना तीनच्या अंदाजावर आम्ही घेतले दाखवत आम्ही. ह्या जो छोटो डबो आहे ना त्या अंदाजावरच आम्ही गव्हाचा पीठ घेतले जैसे गुट्टे पकडतात ना पिठातला ते पिघलवणं मोप जरुरी आहे. नाही ते मग घावण्यातला ते ना लागत राहतात खातानी. ते हे गुट्टे आहेत ना पिघलणं मोप जरुरी आहे. जेव्हा दुधातला पण चावलाचा पीठ टाकताव ना तेव्हा कसे असे बारीक बारीक गुट्टे धरतात. त्यांना पिघलवून टाकत जा. केव्हा बनवल्या होत्या आणि आम्ही थोडीशी हळद टाकली तुमच्याजवळ फूड कलर असलो हळद होते तुम्ही तो पण यूज करू शकता. पण माझ्या हिसाबाने जी आपली घरची हळद आहे तीच टाका, मोप टेस्ट लागेल. आणि गव्हाचा पीठ टाकून दीदीने तिच्या टेस्टच्या हिसाबातला मीठ टाकला नाही. ह्यो आता घावण्याचो कालो आमचो पुरो रेडी झालेलो आहे. आणि जर गोड बचला होता ना तर सगळा जिरेल. आम्ही 1 किलो घावण्याला अर्धा किलो गोड जास्ती घेतले तुम्ही तुमच्या अंदाजावर घ्या. आणि दीदीने थोडासा हलका म्हणजे पाणी लावला नाही तिनला आणि थोडासा पांढरा दिसत होता ना तर थोडीशी आम्हीने वापस हळदी टाकला नाही.
हे ऐशे पिठातला थोडे गट्टे राहिले ना ते जमते का की चुलीवर चरवल्यावर ना का ते गट्टे पुरे पिघलून जातात, मग काही टेन्शन नाही राहत। जेव्हा फर्स्ट आपण जो हे कालो बनवताव ना घवण्याचो, जेव्हा दूध टाकून पीठ टाकताव ते जे गुट्टे धरतात ना तिनला मोडणं मग जरुरी आहे। हे काय चुलीवर जेव्हा चरवताव का गॅसवर ते मग गुट्टे आहेत ना ते साप पिघलून जातात, मग राहत नाही। आणि हाय थोडीशी मी पुलाव पाट टाकली आहे। आता घवनो चरेल आमचो चुलीवर। चुलीवर घवनो चरण्याच्या बाद हाया दीदी त्या घवण्याला घोटतंय, बस घोटतंय है का के गुट्टे नाही धरेला हवेत। हे जे गुट्टे दिसतात आहेत ना तुम्हाला ते पुरे पिघलून जातील, ते काही राहणार नाहीत। घवनो पुरो सुकलो होय। आता जैसा आपण धान दमात देताव ना बारीक गॅसवर तैसो आहे ना आता ह्यो घवनो आहे ना दमात देल। आम्ही चुलीवर ठेवले हाव, म्हणजे खालती चुलीची आग आहे ना ती थोडी कमी आहे आणि वरती जी आम्ही थालीवर आग पेटव ना ती थोडी जास्ती आहे। वरती खालती थोडी हलकी हलकी आग राहिली ना का घवनो माशाला बेस होते। आणि हया माझ्या बहिणीने एक प्लेटवर थंड पाणी घेतला होता, तर थंड पाण्यातला ना असो हात भिजवून तिनला असो घवण्याला ठोपटत होती आणि थोडासा वरशी तूप टाकला, नाही तर आम्ही स्किप केले आहे। वरशी तुम्ही लोक तूप पण सोडा ताकि घवनो आहे ना टोपाला चिपकेला नाही पाहिजेत। चला आता आमचो घवनो एकदम दमवर चढलो आहे। जी आग खालती जास्ती दिसते है ना ती थोडी कमी होईल आणि 2 घंट्याच्या बाद आपलो घवनो यो है रेडी झालेलो आहे आणि माशाला परफेक्ट एकदम झाइलो पण आहे। आणि आम्ही है ना आता टोपाशी काढते हे तिनला। आमच्या दोघींची झूज होत होती की आम्ही बोलत तू काढ, मी तिला बोलत तू काढ, ती मला बोले तू काढ। मग मी तिला सांगला तू जेव्हा काढशील तेव्हा मी शूट करीन ना, व्हिडिओ करीन यूट्यूबवर टाकेला, तेव्हा मग बोलते हो हो चल मी मग काढताय आहे। मस्त झालो आहे ना माशाला एकदम सुक्कोटा घवनो सुक्को सुक्को। नाही ते असे यूट्यूबवर मी बघलेत ना काही जणांचे असे थोडे म्हणजे असे गिलगिलीत आहेत, थोडे असे म्हणजे पातळ वाटते म्हणा, पण माशाला माझी अम्मी आणि दीदी आहे ना घवनो मोप बेस बनवतात आणि मला त्या दोघींच्या शिवाय घवनो कोणचो पटत पण नाही आणि बेस वाटत पण नाही। मला दोघींच्या हाताचा पण घवनो बेस वाटते आणि दोघींना तहे दिलशी शुक्रिया आहे माझ्या इकडची, माझ्यासाठी एवढी मेहनत करून घवनो बनवतात ते। आणि काही लोक बोलतात की काय पिठाचो घवनो बनवताव तुम्ही, दम देताना आतलन कच्चो नाही राहत काय, कच्चो राहत असेल ते बिलकुल आतलन कच्चो नाही राहत। तुम्ही 2 ते 3 घंटे दम देऊन बेस ठेवा तिला वरशी खालशी अशी थोडे निकाऱ्यावर, माशाला अशी घवनो बेस होईल। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आणि हाय आम्ही घवण्याचे स्लाइस पण केले आहेत, बघू शकता तुम्ही। आतलन माशालाशी माझो घवनो एकदम परफेक्ट झालेलो आहे आणि फ्रीजला ठेवून 8 दिवस 15 दिवस पण ठेवून तुम्ही शकवून खाऊ शकता हाव। आणि जितको आता हिनाशी मना हवं तवरो मी घेन, बाकीचो अम्मीच्या सवादी करीन। आणि ह्यो हाय आपलो घवनो रेडी झालेलो आहे या खायला। व्हिडिओ पसंत आलो ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। मिळता नेक्स्ट व्लॉगला।